नमस्कार, माझं नाव प्रज्ञा वाघरे. मी राहणार मुंबई. सुमनसूद फाउंडेशन प्रस्तुत राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे, स्वरचित. जगज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर महाराज यांना वंदन करून मी माझी कविता आपल्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे विठुराया. हे सावळ्या विठुराया, हे सावळ्या विठुराया, अगाध आहे तुझी छाया. चुकलो आम्ही लाख जरी, कधी आटे ना तुझी माया. दिलस तू भरभरून, रुजवलंस सार रान. दिलस तू भरभरून, रुजवलंस सार रान. आमच्या स्वार्थासाठी आम्ही उरबाडलं पानन पान. आमच्या काळजीने तू तलाव नद्या सजवल्यास. आमच्या काळजीने तू तलाव नद्या सजवल्यास. त्याचा सोयीस्कर अनादर करून आम्ही प्लास्टिक बाटल्या रिचवल्या. तुझ्या कृपेने तू निसर्ग सौंदर्य दिलंस भरघोस. तुझ्या कृपेने तू निसर्ग सौंदर्य दिलंस भरघोस. चंदन, वाळू, हस्तिदंत तस्करी करून आम्ही पाडलोस. झाडांची जागा ती आता मोबाईल टॉवरने घेतली. झाडांची जागा ती तर आता मोबाईल टॉवरने घेतलीये. आणि किनाऱ्यावरील वाळू कचऱ्याने झाकली. प्राणी तर शिल्लक थोडेच, ते संग्रहालयातच दिसतात. प्राणी तर शिल्लक थोडेच, ते संग्रहालयातच दिसतात. आमची बोटे मात्र व्हॉट्सअपवर स्टेटस टाकत बसतात. वाटतं आम्हालाही की झाडं लावावी. वाटतं आम्हालाही की झाडे लावावीत. पण आम्ही का आमची बोटे मातीत घालावीत? वृक्षारोपण समारंभ करून आम्ही एक रोपटं लावतो. वृक्षारोपण समारंभ करून आम्ही एक रोपटं लावतो. आणि त्याच रोपट्यासोबत 100 जण फोटो काढायला धावतो. महाराज जन्मावे पण ते शेजारच्या घरात. महाराज जन्मावे पण ते शेजारच्या घरी हे तत्व अगदी मनापासून पाळतो. आणि निसर्गाची काळजी घ्यायचं आवर्जून टाळतो. क्षुल्लक कारणांवरूनही आम्ही जंगलं ओसाड करतो. क्षुल्लक कारणांवरूनही आम्ही जंगलं ओसाड करतोय. आणि नैसर्गिक आपत्ती येतात, जबाबदार मात्र तुला धरतो. म्हणतो हक्क आहे मला तुला जाब विचारण्याचा. म्हणतो हक्क आहे मला तुला जाब विचारण्याचा. पण सोयीस्कर विसर पडतो आम्हाला आमचं कर्तव्य निभावण्याचं. विठुराया, विठुराया, ठाऊक आहे मला डोळे तुझेही भरतात. विठुराया, ठाऊक आहे मला डोळे तुझेही भरतात. सृष्टीची ही अवहेलना पाहून त्यातूनही अश्रू झरतात. पण माऊलीस तू साऱ्यांची, शांत कशी राहशील? पण माऊलीस तू साऱ्यांची, शांत कशी राहशील? धडपडलो आम्ही जेव्हा जेव्हा, खात्रीने सावरायला तूच असशील. खात्रीने सावरायला तूच असशील. धन्यवाद.